पुरीचा केविलवाणी चेहरा बघितला, काकुलती चेहरा बापाचा झाला. बाप म्हणतो बाई तालुक्यातल्या मोठ्या कार्यालयात लग्न करीन तुझं. बायको काय म्हणती म्हातारी माहिती का, राहिलेलं कर्ज फेडा मग तिचं लग्न करा. तू काय म्हणतो माहिती का, म्हातारीचं नाही नको ऐकू, तुझा बाप आहे ना तुझ्यासोबत. हा शब्द लई स्ट्रॉंग आहे बरं का, या लेकरांच्या जीवनातला शब्द गेलेला आहे ना तुझा बाप. हा शब्द इथला या मातीतला, तुझा बाप तुझ्या सोबत आहे, पुरी काळजी करू नकोस. पण खरं सांगू का, इथं बसलेल्या कोण्याही लेकीला इचरा, बापाची परिस्थिती लई श्रीमंत नव्हती हो, लई मोठं लग्न करून दिलं गड्या. मंडपात नव्हता तो इथं बसलेल्या पुरीचा बाप. जे जे ऐकतात ना हे शब्द त्या प्रत्येकाने ऐका. तुमचा बाप तुमच्या लग्नात, ज्या दिवशी तुमचं लग्न होतं ना आई, ज्या दिवशी हे लेकी हो, ज्या दिवशी तुमचं लग्न होतं ना त्या दिवशी बाप मंडपात नव्हता. मंडपाच्या मागे जाऊन एकटा रडत होता बिचारा. का माहिती का, त्या आचार्याला सांगत होता राहिलेले पैसे दिल बर का, फक्त पाहुण्यांच्यात मागू नका. त्याला अपमान सहन होत नाही कधी, आणि त्याचा स्वतःचा अपमान सहन करीन, पण लेकरांचा अपमान बाप कधीच सहन नाही करत, कधीच नाही. त्याची जर लेकर ऐश्वर्यवान असतील ना, याच्यासारखा मोठा प्रसंग त्याच्या जीवनात काहीच नाही. पण ते लय महत्वाचं आहे आयुष्यात. मी असून जवळून बाप बघितलाय, कोणाला म्हणा टाकी आंघोळ बापाला, शेवटचं पाणी अंगावर टाकायचंय. लोक थांबलीत, उचलायचंय तुझ्या बापाला. आता म्हणला महाराज खरं सांगू का हो, तांब्यातून पाणीच पडणार म्हणले बापाच्या अंगावर. म्हणलं काय झालं, म्हणलं बनेलवरच बघितला हो बाप आयुष्यभर, आज काळी पडलेली पाठत बघितली, लय आधीच बघायला पाहिजे होतो, मग कळलं असतं कष्ट. आज या परिवाराला आप्पांची आठवण काय येत असेल माहिती का, त्यांनी केलेला जीवनातला संघर्ष अनुकूलतेत आणून ठेवले परिवाराला आज, सगळं जिथल्या तिथे. पण एक गोष्ट सांगू का पोरांनो, जेव्हा सगळं चांगलं होतं ना, ज्यांनी कष्ट केलं तोच माणूस आयुष्यात राहत नाही. हा नियम आहे बघा तुम्ही. आजपर्यंत ज्यांनी सगळं कमवलं, ज्यांनी सगळं ऐश्वर उभं केलं, नेमकं जगायचे दिवस आलेले असतात आणि त्यावेळेस माणसं निघून जातात. याचं वाक्य असं आहे, ज्या वेळेस त्यांना जीवन उपभोगायचं असतं त्यावेळेस माणसं निघून जातात. म्हणून तरुणांनो, इथं बसलेल्या प्रत्येकाला माझं आव्हान आहे, आपली माणसं जायच्या आधी एकदा त्यांना मिठी मारून घ्या. पाखरागत माणसं निघून चाललीत, ती किती दिवस आपल्या सोबत येत माहिती नाही, पण तुमची मिठी त्यांना एक शब्द देऊन जाईल, आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटली आ धावा तृष्णेची. तुम्हाला माहितीये का, बाप अख्ख्या गावात सांगेल माझं पोरग मला मिठी मारत. पोराचे आणि बापाचे संवाद हे मित्रासारखे पाहिजेत. लेकीचा संवाद आहे, लेकी वेगळंच प्रेम आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले होता, तू हा विठ्ठल बरवा, तू हा माधव बरवा, तू हा माधव बरवा, तू हा माधव. रूप पाहता लोचनी सुख झाले होता, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तू हा विठ्ठल बरवा, तू हा माधव बरवा, तू हा माधव बरवा, तू हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाची आगर बाप रखुमा नेमीवर, सर्व सुखाची आगर बाप रखुमा नेमीवर, तू हा विठ्ठल बरवा, तू हा माधव बरवा, तू हा माधव बरवा, तू हा माधव. सर्व सुखात्यागर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखात्यागर
रुक्मादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय राम हॅलो 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 याचसाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता टास याचसाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोडवा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा धावा तृष्णा कुंडलिया धावा कृष्णेचिया कुंडलिया धावा कृष्णेचिया कवतूक वाटे झाली या वेचाचे कवतुक वाटे झाली या वेचाचे कवतूक वाटे झाली या वेचाचे कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने नाम मंगळाचे देणे बोले नाम मंगळाचे देणे बोले आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परिनिधी नोवरी मुक्ती भरलेली नोवरी तुका म्हणे मुक्ती परिनिधी नोवरी तुका म्हणे मुक्ती भरलेली नोवरी आता दिवस चारी खेडी मे आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा चिंतने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा चिंतने पावलो विसावा धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
तुकोबारायांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्षाचा परमार्थ व्हावा, साधन संपावं आणि साध्याच्या अवस्थेवर आल्यानंतर श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून या निर्याणकाळ प्रसंगात निघालेले मुखातून उद्गार आहेत. विठ्ठल विठ्ठल यासाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा, ज्या निमित्तानं सज्जनाव आजचं या ठिकाणी कीर्तन समर्पित होत आहे. कैलासवासी आदरणीय चंद्रकांत दादा दत्तू माने आणि बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्षश्राद्धनिमित्तानं आजच्या या कार्यक्रमाची या ठिकाणी संपन्नता होत आहे. आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान या तिन्हीचा समन्वय साधत या कार्यक्रमाची परिपूर्णता या अनुषंगानं या ठिकाणी होत आहे. या परिवाराचा विचार केला असता, मुलांचा विचार केला असता चिरंजीव हेमंत चंद्रकांत माने या ठिकाणी, तसेच चिरंजीव आदरणीय अक्षयदादा चंद्रकांत माने या ठिकाणी, ताईंचं नाव मनीषा चंद्रकांत माने, पुतणी सौभाग्यवती वैशालीताई शिरीषकुमार कुमरगी या ठिकाणी, तेही ताई माध्यमिक शिक्षिका आहेत. असा असणारा हा परिवार आहे. अजूनही भरपूर मोठा परिवार आहे आणि या परिवारावर हे दुःख या ठिकाणी झालेलं आहे. सज्जन हो, वैदिक संस्कृतीप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे काही विधी करावे लागतात. त्यातील आज हे वर्षश्राद्ध आहे आणि वर्षश्राद्ध पुण्यस्मरण हे सनातन धर्मात वैदिक संस्कृतीत याला एक वेगळं अनन्य साधारण असं महत्त्व आहे. कारण या ठिकाणी माणसं तर निघून जातात, पण निघून गेल्यानंतर त्यांच्याबद्दलचं काही कार्य आपण करणं फार गरजेचं असतं आणि त्यांच्या केलेल्या पुण्याचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल या बाबांचा असा आप्पांचा विचार केला असता कमी वयात त्यांना जाणं झालंय. या ठिकाणी अत्यंत मायाळू प्रेमळ असणारे व्यक्तिमत्व पंचायत समिती मान येथे खऱ्या अर्थानं आपलं कार्य बजावत असताना, नोकरी करत असताना या ठिकाणी समाजाशी आलेला चांगला संबंध, जोडलेली लोक आणि ही त्यांची असणारी श्रीमंती. या ठिकाणी मुलांनीही त्यांच्यानंतर या ठिकाणी त्यांचं कार्य, त्यांची आठवण या ठिकाणी जागी करण्यासाठी आजचा या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि ही फार मोठी जबाबदारी या ठिकाणी माझ्याकडे कीर्तनाची दिली. कोणत्याही प्रकारची जात धर्म पंथ न पाहता या परिवारानं थेट माझ्या वाणीवर विश्वास दाखवला, यासाठी यांचा धन्यवाद आहे. विठ्ठल विठ्ठल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, याता याती धर्म नाही विष्णुदासा, किंवा यारे यारे लहान थोर सकळांसी येथे आहे अधिकार. अनेक संतांची प्रमाण आहेत आणि संतांच्या प्रमाणावर, त्यांच्या नियमावर, त्यांच्या वचनांवर चालणारा हा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाची व्यापकता, या वारकरी संप्रदायाची खोली, या वारकरी संप्रदायाची उंची या जगभरात फार वेगळी उंची, वेगळी खोली आणि वेगळी व्यापकता आहे. म्हणून वारकरी संप्रदाय या ठिकाणी जात धर्म पंथाचा विचार करत नाही. आदरणीय परिवाराच्या कुणाच्याच मनात आलं नाही की कीर्तनकार मुस्लिम समाजाचा आहे आणि बोलवायचा कसं. कारण की आत्ताचं वातावरण हे फार विभस्त आहे. जाती धर्माचं वातावरण काही लोक निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यात आपण सगळे भरडले जातोय. खऱ्या अर्थानं या जगाच्या पाठीवर जर बारकाईनं विचार केला तर नाना या जगाच्या पाठीवर एकच जात आहे आणि ती माणुसकीची आहे. याच्या पलीकडे जात नाही. लक्ष देऊ नाही का? माणुसकीची जात हीच जगातील सगळ्यांना तारणारी जात आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, इतरांना प्रेम देणं, इतरांना समाधानी पाहणं आणि इतरांच्या समाधानात जो समाधानी होतो तो खरा माणूस आहे. लक्षात नाही का? आणि म्हणून
जात धर्म पंथाचा विचार न करता माऊली ज्ञानोबाराही व्यक्त होत आहेत की जाणीव शानी व ज्ञानेपण सोडूनी जातीचा अभिमान, जो मज होय अनन्य शरण वैष्णव जाणतो माझा. थोडासा इफेक्ट राहू द्यात, जास्त नाही. विठ्ठल 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 जाणीव शानी व ज्ञानेपण सोडूनी जातीचा अभिमान, जो माझा होय अनन्य शरण वैष्णव जाणतो माझा. अजून थोडा इको कमी करा. तो माझा खरा वैष्णव आहे, ज्यांनी जात धर्म पंथाचा विचार सोडून खऱ्या अर्थानं असू दे. विठ्ठल 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 आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय परिवाराचं धन्यवाद आहे. आदरणीय अक्षयदादा यांनी संपर्क साधला, परिवारांनी संपर्क साधला, यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, या ठिकाणी सर्व कलाकार मंडळी उपस्थित आहेत, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. अतिशय सुंदर ज्यांनी पहिली चाल गायली हरिभक्तपरायण जाधव महाराज, इथलेच का? जाधव महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा, त्यांचा अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण जयंत महाराज कुलकर्णी, या ठिकाणी महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा, त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ केली हरिभक्तपरायण पोटे महाराज ना पोपट महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. पोपट महाराजांनी याही आधी मला चांगली साथ केलेली आहे. याला सारखं सारखं आलो ना काय, गेला याचा आवाज बघा. हॅलो तुतारीचा आवाज बंद झाला. हॅलो राम, हॅलो तुतारे बंद झाले. हॅलो राम, इकडला मॉनिटर लावाच द्या. विठाला विठाला आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी पकवाजाची साथ करण्यासाठी आदरणीय निकम महाराज आहेत, महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. हरिभक्तपरायण आदरणीय राजेंद्र महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांचं धन्यवाद आहे. सर्व टाळकरी वृंद यांच्यासाठी टाळी वाजवा, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. साऊंड सिस्टीम या ठिकाणी अप्रतिम आहे, साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. साऊंड सिस्टीमचं नाव काय बाळा? बरोबर, तुमचं धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, या ठिकाणी उत्कृष्ट अशी आवाजाची क्लॅरिटी आहे, त्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पंचकृषीतून परिसरातून आलेली सर्वच मंडळी, त्यांचं धन्यवाद आहे. सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, अनेक क्षेत्रातील मंडळी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. सहकार असेल, कृषी असेल, कला असेल, क्रीडा असेल, अनेक क्षेत्रातील मंडळी आहेत, त्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी जी यूट्यूबची शूटिंग चालू आहे, माझे परमस्नेही जीवलग मित्र आदरणीय चैतन्य दादा, या खऱ्या अर्थानं ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलचे सर्व आहेत. महाराष्ट्रातील नामवंत असणारा ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्या परिसरात असेल अनेक अखंड महाराष्ट्रभर हे कीर्तन नंतर प्रसारित होणार आहे. या ठिकाणी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्यासोबत आलेत लोणंदगावचे सामाजिक कार्यकर्ते, माझे परमस्नेही जीवलग मित्र, या ठिकाणी नितीन दादा, या ठिकाणी धायगुडे पाटील, दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, दादांचा धन्यवाद आहे. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या सजना हो. अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. थोडा स्वराचा आवाज कमी करा, जो स्वराला जो आवाज आहे ना स्वरयंत्राचा थोडासा कमी करा, द्या स्वराला आवाज द्या. हां बस तेच आहे. हां ठीक आहे ठीक आहे, इथंच आहे का? हां ठीक आहे. विठ्ठल 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 सजनाव सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. वारकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. अभंग लिहून घ्यायची किंवा परत मोबाईलमध्ये बघायची काय आवश्यकता नाही. वारकऱ्यांच्या काय पुढाऱ्यांच्या बी अभंग पाठातला आहे, कारण की काही ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेक पुढारी उभे राहतात. त्यांच्याबद्दल म्हणजे चांगलीच भूमिका आहे आमची, पण सांगायचं तात्पर्य की त्यांनाही या अभंगाचं पहिलं चरण श्रुत आहेच, म्हणजे माहिती आहे, आणि म्हणून हा अभंग अगदी सगळ्यांच्या पाठातला आहे. कानपाठ आहे, तोंडपाठ आहे,
पण या अभंगाची जर बारीक पद्धतीने भूमिका पाहिली किंवा सूक्ष्म पद्धतीनं याचं चिंतन जर पाहण्याचा विचार केला तर या जगाच्या पाठीवर मला असं वाटतं जे तुकोबारांना भूमिका मांडायची ती फार सोपी आहे आणि ती भूमिका अशी आहे की माणूस गेल्यानंतर त्याचं कार्य कसं जिवंत राहतं या कार्याला अनुसरून तुकोबारांना बोलायचं आहे आणि मग जगद्गुरु तुकोबारांच्या मुखातून वाणीतून ज्या ज्या वेळेस या ठिकाणी अभंग आमच्या समोर आले हे अभंगात या ठिकाणी जे जे तुकोबांनी आमच्या समोर ठेवलं हे जगद्गुरु तुकोबारांच्या वाणीतून निघालेले शब्द हे समाजाला तारण्याला कारण होते. परंतु शोकांतिका अशी आहे कुलकर्णी महाराज आजपर्यंत बऱ्याच जणांनी अभंग गायले पण प्रत्येकानेच अभंग जगले असं नाही. मला असं वाटतं संतांचे अभंग नुसते गाण्यासाठी नाहीत तर संतांचे अभंग हे जगण्यासाठी आहेत. ज्या दिवशी संतांचे अभंग हे जगण्याचा प्रयत्न करू मला असं वाटतं त्या दिवशी आयुष्यातले सर्व मार्ग सुखकर होतील. विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की आमचा शेवट गोड झाला. मला असं वाटतं माणसाने जगायचं शेवट गोड होण्यासाठी असतं पण काय झालंय गेल्यानंतर शेवट गोड होणं याचा अर्थ असा आहे की नाना अंतयात्रेला भरपूर लोक आपल्या जमावीत म्हणजे शेवट गोड नाहीये. ऐका अंतयात्रेला भरपूर गर्दी व्हावी म्हणजे शेवट गोड नाहीये. आपल्या दशक्रियेला भरपूर समाज यावा म्हणजे शेवट गोड नाहीये. वर्ष श्राद्धला पुण्यस्मरणाला समाज लोटून यावा अनेक क्षेत्रातील मंडळी जमावी म्हणजे शेवट गोड नाहीये. मला असं वाटतं की संतांच्या दृष्टिकोनातून जर शेवट गोड याची व्याख्या पाहिली तर या देहातला प्राण जाताना या मुखातून परमेश्वराचं पांडुरंगाचं विठ्ठलाचं नाव या मुखातून येणं म्हणजे शेवट गोड आहे. विठ्ठला दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. संतांनी काय केलं आहे का संतांनी दिवस रात्र परमार्थ केला पण संतांचा परमार्थ इतका स्ट्रेट फॉरवर्ड आणि सरळ होता. याचं कारण असं पोपट महाराज संतांच्या जीवनात जो लोभ होता जी माया होती जे मोह होता या सगळ्या गोष्टींना संतांनी घडीभर बाजूला ठेवलं आणि आम्ही परमार्थ करताना या सगळ्या गोष्टी आम्हाला अडचणी देतात. म्हणून संतांचा शेवट गोड का झाला आणि आपण गोड करण्यासाठी काय करावं. बघा चिंतन फार अवघड नाहीये फार सोपं सांगतोय. विषय असा आहे मला असं वाटतं शेवट गोड म्हणजे असं आहे महाराज की माणूस जिवंतपणे किती जगला याच्यापेक्षा गेल्यानंतर तो लोकांच्या हृदयात किती दिवस जिवंत राहिला म्हणजे शेवट गोड आहे. विठ्ठल अनेक माणसं आली आणि अनेक गेली प्रमाणे त्याला तुका म्हणे का मरणे सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम चिवरे कामने कामरण्याची सरे कामने कामरण्याची सरे वाजवा सगळ्यांनी जोरात महाराजांचं. का म्हणे का मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे.
माणसाची कीर्ती उरली पाहिजे, पण नुसती कीर्ती बी उरून उपयोग नाही. त्याला जाधव महाराज उत्तम कीर्ती उरली पाहिजे. मग उत्तम कीर्ती उरण्यासाठी त्याला उत्तम जगावं लागतं. आणि भूतलावर आलेला प्रत्येक माणूस लक्षात राहिला असं नाही. येणारे प्रत्येक जण होते आणि जाणारेही अनेक जण होते, पण येणाऱ्याच्या आणि जाणाऱ्याच्या यादीत काही मोजकीच माणसं जिवंत राहिली, म्हणजे गेल्यानंतर जिवंत राहिली. त्यातले संत जगद्गुरू तुकोबार आहेत, त्यातले ज्ञानोबार आहेत, त्यातले अनेक समाजसुधारक आणि राजे महाराज आहेत, जी गेल्यानंतरही माणसं जिवंत राहिली. लक्ष देऊन ऐका सजन हो. इथं बसलेल्यांना मी एक आव्हान करतो. वर्ष श्राद्धची कीर्तनं, दशक्रियेची प्रवचनं असतील किंवा कीर्तनं असतील, ही सगळी कीर्तनं गेलेल्यांसाठी मुळीच नाही आहेत, जी राहिली त्यांच्यासाठी आहेत. पण राहिलेल्यांना काय टेन्शन आलंय माहिती का? आमचा पाहुणा आहे म्हणून आम्ही हजेरी लावायला. नाही, आपला पाहुणा आहे म्हणून हजेरी नाही लावायला आलेलो. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे, विठ्ठल 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 बरं का निकम महाराज. म्हणजे बहुतांशी ही कीर्तनं अशी आहेत की लोक बसलेली असतात, पण काहींच्या मनात अजून वेगळे विचार बी चालू असतात. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आता लेडीज सुरुवातीला बडबड करत होते आमच्या माता मौली, आता थोड्या शांत झाल्या. आता 12:15 वाजेपर्यंत असेच चला माझ्यासोबत. काय होतं, आम्हाला लिंक लावायला लय जड जातं. लक्षात नाही का? सांगण्याचा मुद्दा फार सोपा आणि सरळ आहे. ही कीर्तनं गेलेल्यांसाठी मुळीच नाही, जी राहिली त्यांच्यासाठी आहेत. गेली ती देवाच्या चरणाजवळ जाऊन विलीन झालीत. आता त्या परमेश्वराच्या चरणाजवळ आपल्याला विलीन व्हायचंय. मग त्यासाठी जे संतांनी जे केलं ते आम्हाला करणं फार गरजेचं आहे. पहा, या 2-3 गोष्टींचा परामर्श मांडणार आहे. म्हणून काय होतं, कधी दशक्रियेला असं होतं, आम्ही मस्त प्रवचन अंतःकरणातून करतो, पण लोक म्हणतात प्रवचनाकडे लक्ष नाही करे. लोकांचं लक्ष मात्र कावल्याकडे असतं. काय प्रॉब्लेम आहे? चेक करा जरा, परत नका तसं. पण जे खऱ्या अर्थानं या परिवारासाठी त्यांचा शेवट गोड या अनुषंगाने आहे. जरी माणसाला 53 वर्षाचं आयुष्य आप्पांना जरी भेटलं असेल किंवा या वयापर्यंत त्यांचं जगणं झालं असेल, पण तरीही समाजासाठी केलेलं कार्य, लोकांच्या प्रती असणारी अंतःकरणातली तळमळ, या ठिकाणी असणारा जिव्हाळा, प्रेम, माया, या सगळ्या गोष्टी त्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी जिवंत राहिल्यात. या लेकरांच्या अंतःकरणात त्यांचं प्रेम अबाधित राहिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सज्जन आहोत, त्यांचाही शेवट गोड झालेला आहे. आणि म्हणून महाराजांनी तीच भूमिका मांडली की या ठिकाणी आम्ही शेवट गोड केला, पण महाराज शेवट गोड सगळ्यांचाच नाही झाला. इथं येणारे तसं तुकोबाराय पाहिलं गेले तर तुकोबाराय इथले नाही आहेत. थोडंसं महिला मंडळ बडबड नका करू तुम्ही, फार विक्षेप होतोय कीर्तनात. आतले बाहेर या सगळे, आतली मंडळी बोलू नका. विधी झालाय आता बाहेर बसा सगळे. या थोडं बसा, हा इथं येऊन. विठ्ठल 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 याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जे तुकोबारांनी या भूतलावर कार्य केलं त्याचा थोडा आपण परामर्श पाहणार आहोत. मग येणारे प्रत्येक जण आले आणि जाणारा प्रत्येक जण गेला, पण येणाऱ्या आणि जाणाऱ्यामध्ये फार कमी माणसं ती जिवंत राहिली. निकम महाराज, फार कमी माणसं जिवंत राहिली, जी लोकांच्या हृदयात घर करून गेली. ऐका ऐका, याचं कारण असं आहे. मग तुकोबारांची भूमिका तीच आहे. तुकोबारा इथले नाहीत महाराज, पोपट महाराज जगद्गुरु तुकोबारा इथले नाहीत. ते आले कुठून याच्यासाठी मी प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची करदासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची करदासी. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. झाडू दत्ताचे मार्ग आडराने भरले जग. झाडू दत्ताचे मार्ग आडराने भरले जग. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग
आड राणी भरले जग. या आड रणात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. आम्ही इथले नाहीत, आम्ही वैकुंठातून आलो. पहा बरं, हे वाक्य फार महत्वाचं आहे. तुकोबाराय इथले नाहीत. दानो महाराज तुकोबाराय आले कुठून? तर तुकोबाराय वैकुंठातून आले. पण ते तुकोबाराय वैकुंठातून येतच नव्हते. पहिली गोष्ट म्हणजे शेवट गोड. ताई साहेब बसा खाली तुम्ही प्लीज. कृपा करून बडबड करू नका हो. मी लांबून आलोय प्रवास करून, तुम्ही एवढा विक्षेप केला कसं मंडळी सरा केलं? पुढे पुढे सरा सरा पुढे पुढे थोडंसं सरा. गांभीर्य ठेवा कार्यक्रमाचा. आपण कीर्तन- महिला मंडळीमध्ये जागा आहे. सरा पुढे सरा पुढे पुढे सरा सरा पुढे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही येणारच नव्हतो. इथं शेवटचा दिवस गोड व्हावा आनंतरचा विषय. पण तुकोबारायांना मृत्यू लोकात यायचंच नव्हतं. ते विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागल. तुका म्हणला देवा सगळं जमल पण मृत्यू लोकात जाणं फार अवघड आहे. देवानं सांगितलं काय अडचण आहे तुका? तुकोबाराय सांगतात अडचण काही नाही देवा, पण ज्या मृत्यू लोकात जावं असं मला वाटतं आणि तुला वाटतं मी जावं, त्या मृत्यू लोकात गेल्यानंतर लोक व्यवस्थित जगून देत नाहीत आणि चांगल्या माणसाला फार अडचणी उभ्या करतात. पहा या मृत्यू लोकातला नियम आहे. इथं चांगलं काम करणाऱ्याला माणसं कधीच चांगलं काम नाही करून देत. जर एखादा व्यक्ती चांगलं काम करायला लागला की त्या माणसाला मागं वाढणारी माणसं आपलीच आहेत, लोकांची नाही बरं का. आपलीच माणसं आपल्याला मागं वाढतात. आजपर्यंतचा नियम आहे. आपल्या माणसांना आपल्या माणसांनी कधीच पुढे नाही जाऊन दिलं. मग मला असं म्हणायचं आहे की मग आपली माणसं पुढे जाऊन देत नाही, मग ती आपली कशी काय असतील? म्हणजे जिथं आपलेपणाची भावनाच संपली. पण तुकोबाराय सांगता देवा तू म्हणतो मी जावं कशासाठी? झाडू संतांचे मार्ग आणि आडराणी भरले जग. या आडरणात भरलेल्या जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी. तुम्हाला खरं सांगू का, महाराजांची भूमिका दोन पद्धतीने आहे. महाराजांनी स्वतः नामस्मरण केलं, शेवट गोड केला आणि इतरांनाही नामस्मरण करून घेतलं आणि लोकांचा शेवट गोड करण्यासाठी मार्ग दाखवला. या दोन गोष्टीत तुकोबारायांनी भूमिका मांडली. पण निकम महाराज जगद्गुरु तुकोबाराय येत नव्हते. तुकोबाराय विठोबाला सांगतात नाना, तुकोबाराय विठोबाला सांगतात विठोबा ज्या मृत्यू लोकात तू पाठवतो ती लोकले वंगाळ. वंगाळ कळलं का तुम्हाला? वंगाळ इकडला शब्द आहे, लांबचा नाही. वंगाळ म्हणजे आपल्यातला एखादा पुढे जायला लागला की आपलीच मागं वळतात. म्हणून तुम्हाला हा कधीच पुढे नाही जाऊन देणार आपली माणसं. काय माहिती का, या जगाचा नियम आहे. हा इथं नियमच असा आहे. तुकोबाराय सांगतात देवा अवघड आहे, फार स्पर्धा आहे मृत्यू लोकात आणि एवढ्या स्पर्धेत तुला वाटतं का तुकोबाराय टिकू शकतील? अरे तुका तुझ्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, तुझ्याकडे तेवढा अनुभव आहे आणि तुझा परमार्थ मोठा आहे, तू टिकशील. तुकोबाराय सांगतात देवा जर समाजाने त्रास दिला तर मग दोन गोष्टी तुला द्याव्या लागतील. एक, मृत्यू लोकात मला मरण द्यायचं नाही आणि दोन, जर मृत्यू लोकात गेलो आणि एक मरण देऊ नको आणि जर मला तुझी आठवण आली तर मुऱ्हाडी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजे. निश्चितच जगाच्या मालकाने तुकोबारायांना मुऱ्हाडी म्हणून घ्यायला यावं म्हणजे तुकोबारायांचा शेवट गोड. विठ्ठल हे वंगाळ शब्द इकडं म्हणजे चर्चेत आहे, माहिती आहे सगळ्यांना, बहुपरिचित शब्द आहे वंगाळ म्हणजे. आणि खरंच आहे ती जेवढी मृत्यू लोक स्पर्धा ना ना तेवढी स्पर्धा कुठंच नाही, कुठंच नाही. तुम्ही पहा इथं जेवढी स्पर्धा आहे ना इथं भयानक पद्धतीनं स्पर्धा आहे. भावकी भावकी स्पर्धा आहे, गावकी गावकी स्पर्धा आहे, भजन्या म्हणजे थोडीफार आहे सगळीकडे, थोडीफार स्पर्धा आहे. पक्वजा स्पर्धा आहे, कीर्तनकारांच्या स्पर्धा आहे. हा सगळे जमले म्हणले काय केलं कीर्तन? जमलं नाही म्हणले, केलं त्यांनी बऱ्यापैकी पण त्याला काही एवढं जमत नाही. हा म्हणजे कसं आहे, लोक कौतुक करणारी फार कमी आहेत या जगात. कौतुक करणारी माणसं फार कमी आहेत आणि निंदा करणारी माणसं जास्त आहेत. लक्ष देऊ नाही का? आणि म्हणून लोक म्हणतात निंदकाचे घर शेजारी असावे. ते शेजारी असावे पण मला काय म्हणायचंय, शेजारी निंदकाचे घर आहे पण निंदा करणारी दोघं बी येत नाही एकमेकांवर. जर एका निंदा केली तर दुसऱ्याने स्तुती करायची. तुम्हाला खरं सांगू का, स्तुती करणाऱ्याची जागा भगवंताच्या चरणाजवळ आहे आणि निंदा करणाऱ्याची जागा कुठे हे कीर्तनात सांगायला मला असं वाटतं ते योग्य नाही. म्हणून स्तुती करणारी माणसं, इतरांना चांगलं म्हणणारी माणसं, इतरांच्या समाधानात समाधान मानणारी माणसं, तुम्हाला सांगतो आयुष्यात त्यांना काहीच कमी नाही पडत. आपण जी माणसं इतरांच्या दुःखात उभी राहतात ना, परमेश्वर त्यांचं दुःख पहिलं हलकं करतो. आणि जी माणसं इतरांच्या वाटोळ्यावर डोळा ठेवून येत,
त्यांचं वाटोळी पहिलंच होतं. मला सांगायचं तात्पर्य असं आहे, जगाचा नियम आहे, आजपर्यंत नियम आहे पहा. आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं तात्पर्य आहे, महाराज म्हणले फार मोठी स्पर्धा आहे. मी नाना त्या दिवशीच बोललो, हे भयानक. मी आता गाडी घेतली नवीन इनोवा, मला एकाने फोन केला, आता तुम्ही फोन केला, तुम्ही हार घेऊन आला, आमची बरीचशी मंडळी अभिनंदन करायला आली. एक बहादूरनी मला फोन केला, मला म्हणला महाराज इनोवा घेतली. म्हणलं हो. म्हणले 30 लाखाची घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले तसं नाही महाराज, पण मग हप्त्यावर घेतली का? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर? अहो लोकांना लई प्रश्न आहेत, लई प्रश्न आहेत. आपल्या घरासमोर 4 गाड्या आहेत, याचं सुख नाही. लोकांनी एक घेतली म्हणून लोकांच्या पोटात दुखते. काय माहिती का, कुणाची श्रीमंती, कुणाचं ऐश्वर्य पाहून सगळीच लोक समाधानी नाही होणार. तुम्हाला असं वाटतं तुमच्या लई जवळच आहे, तुम्ही त्याला भरभरून सगळं मनातून मोकळं होऊन सांगता, पण तो कधी तुमचा घात करेल सांगता येत नाही. हे मृत्यू लोक आहे, लक्ष देऊन ऐका, कधी घात होऊ शकतो. या मृत्यू लोकातली व्याख्याच आहे, नियमाच आहे. तुकोबाराय सांगता, देवा या समाजाचं भलं करावं तुला असं वाटतं का? अरे यांचं भलं करायला गेल्यावर ही मला नाही भलं करून देणार, ही मला मागवडतील. ही स्पर्धा सगळीकडे बरं का, महिला मंडळ तुमच्याकडे बी. हो लाडकी बहीण योजना गेले काय घरी तुम्ही, तुमच्याकडे बी स्पर्धा झाली. हा एखादी नटून घराच्या बाहेर आली, आता वट पौर्णिमा आज काय बरं पौर्णिमाचे का, हा थोडंसं आता हा आली समजा, म्हणले कुठं चालली, आता कुठं चालली, दहाव्याला चालली, काय करायचे तुला. लई लोकांना लई बायांना प्रश्न पडतो. एखादी म्हणजे तुम्ही बघा, हा जनरल अनुभव तुमच्यातला सांगितला, मी बी गावाकडचाच आहे. पण काय झालं, आता परवा एका कीर्तनात गेलो, सहज ते 2 ताईचा विषय चाला. ताई म्हणली महाराज बसा, म्हणले चहा प्यायला. म्हणलं द्या, म्हणलं ताई आता चहा. म्हणले महाराज काय झालं माहिती का? म्हणले मैत्रीण आहे माझी. म्हणलं मग बोला की. म्हणले हिच्या आधी फॉर्म भरला म्हणले मी, पण पैसे मला जमा व्हायचे तर तिलाच झाले म्हणले. आता हे काय महाराजाला सांगायची गोष्ट आहे का? म्हणजे मला काय सांगायचे, कुठं काय स्पर्धा निर्माण होईल सांगता येत नाही. आणि या स्पर्धेच्या युगात हे जगणं आणि टिकणं तुकोबाराय सांगतात फार अवघड आहे. विठोबा अरे नाही जाणार. विठोबाने सांगितलं, तुका तुझी जी इच्छा आहे ती मी पूर्ण करेल. 1 तुला मृत्यू लोकात मरण देत नाही, आणि 2 जर तू ठरवलंस तर ती प्रत्येक गोष्ट होणार. मी तुझ्यासाठी मुरारी म्हणून नक्कीच येणार. विठ्ठल विठ्ठल आणि मग जगद्गुरु तुकोबाराय इथं कार्य करायला आले. तशी तर बरेच माणसं आली, पण जे तुकोबारायांनी पराकाष्ठानं परमार्थ केला ना, या परमार्थाला तोड या मृत्यू लोकात कुठंच नव्हती. फार वेगळा परमार्थ तुकोबारायांचा. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर बसोडी, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी. शुद्ध परमार्थ आणि फक्त नामस्मरणच तुकोबारांनी केलं. पण हे नामस्मरण करत असताना जगद्गुरु तुकोबारांनी जे विठोबाला सांगितलं तेच झालं, कारण तुकोबारांना समाजाने जगून नाही दिलं. पहा तरी तुकोबारांचा शेवट गोड झाला. इथं लई जणी आली हो. आता मला एक सांगायचंय, लोकांना लादेन बी माहिती आहे. लादेन माहिती नाही का? इथं बसलेल्या 50-70% लोकांना लादेन बी माहिती आहे. पण लादेन हा कुख्यात म्हणून ओळखला जातो, आणि तुकोबारांची ओळख वेगळी आहे. दोघांच्यात फरक आहे, लक्ष देऊन ऐका. म्हणजे दोघांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. अजून सोपं लक्ष देऊन ऐका, अजून सोपं सांगतो बघा. इथं धृतराष्ट्र बी आला आणि तुकोबाराय बी आले, दोघे बी गेले, पण दोघांच्या जाण्यात फरक आहे. येणं कसं माहिती नाही आई, पण जाणं मात्र चांगलं असावं. येणं हे कसं माहिती नाही, पण जाणं तुमच्या माझ्या हातात आहे. ज्याच्याकडे संस्काराची शिदोरी आहे, ज्याच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचं जाणं चांगलं आहे. ज्याच्याकडे परमार्थ आहे, असू दे. विठ्ठल विठ्ठल म्हणून धृतराष्ट्र बी आला आणि तुकोबाराय बी आले, पण दोघांच्या जाण्यात फरक आहे. दोघांच्या बघा, कोर्टाचा दरवाजा एक आहे, एकच दरवाजा आहे कोर्टाला समजा, पण त्या दरवाजातून जाताना कैदी बी जातो आणि जज बी जातो. दोघांच्या जाण्यात फरक आहे ना. कैद्याला हातकडी घालून देतात आणि जजला वारा घालायला दोघं आहेत. म्हणजे तुम्ही बघितली का, दोघांच्या सेवेत फरक आहे. जाणं दरवाजा एकच, पण जाणं मात्र वेगळं आहे. धृतराष्ट्र सोपा होता का? निकम महाराज भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र, भारताचा सम्राट. आईसाहेब चक्रवर्ती राजा होता धृतराष्ट्र, आणि एवढंच नाही तर 100 मुलांचा बाप होता धृतराष्ट्र. बलाढ्य ऐश्वर्य संपन्न असणारा हा धृतराष्ट्र. पण या धृतराष्ट्राची 100 मुलं भीमानी मारली. भीमाच्या डोक्यात राग होता. धर्मराजा रागवला. धर्मराजा म्हणतो, भीमा अरे तू वेडायस का रे? भीम म्हणला, काय झालं दादा? अरे काय नाही, 100 मुलं मारली. म्हणले दादा इथपर्यंत थांबणार नाही, म्हणले धृतराष्ट्राला बी मारणार आहे. धृतराष्ट्राला बी मारणार, हे करून नाही देणार मी तुला. धर्मराजाने सांगितलं, भीमा माझा जो निर्णय तो अंतिम निर्णय, धृतराष्ट्राला आपण घरी घेऊन जायचं. भीमाने सांगितलं, दादा असं नाही करायचं. आपल्याच घरात साप कसा पाळायचा तुला कळतं का? अरे ह्यो धृतराष्ट्र ह्योच सगळी खिळी करतो. खरं सांगू का, हे असंच आहे.
भावकी सगळी एडपट नसती, एक दोन बावळाट असतात, त्यांना कधीच कुणाचं चांगलं झालेलं दुखत नाही. तसंच झालं इथं. धृतराष्ट्राबद्दल भीमांना मी मारणार म्हणले, याला 100 मुलं मारली म्हणले, याला मी नाही ठेवणार. धर्मराजाने सांगितलं असं करायचं नाही, माझा ऐक भीमा, मी सांगतो ते कर. म्हणून धृतराष्ट्राला घरी घेऊन आले धर्मराजा. धृतराष्ट्र जेवायला बसायचा, पंचपक्वानाचं जेवण सगळे जिथल्या तिथे व्यवस्था, एकदम सगळी व्यवस्थित व्यवस्था. पण अडचण अशी झाली, 8-10 दिवस गेले, पण भीमाच्या डोक्यात राग होता. जशी 100 पोलं भीमाची मारली, धृतराष्ट्राची मारली ना, तशीच धृतराष्ट्राला बी करणार. आणि मग धृतराष्ट्र जेवायला बसायचा, भीम जवळ यायचा. 8 दिवस काहीच नाही म्हणला भीम. सहज म्हणला, कशी काय, बरी आहे का तब्येत? म्हणले बरी आहे. मग डोक्यात होतं त्याच्या. पण 10व्या दिवशी जेव्हा बाजूला बसला ना, तेव्हा म्हणला, आंधळ्या, आमचं खातो, तुला काहीच वाटत नाही का? तुझी 100 मुलं मी मारली आणि तुला माहिती नसेल, तुझ्या 100 मुलांच्या रक्ताने बनलेला आगा असे. आता जाईल का जेवण असं म्हणल्यावर काय म्हणला भीम धृतराष्ट्राला? धृतराष्ट्र भारताचा सम्राट आणि चक्रवर्ती राजा होता, त्याची 100 मुलं भीमाने मारली. भीम म्हणतो, तुझी 100 मुलं मी मारलीत आणि तू जे जेवण घेतोयस याचा प्रत्येक घास तुझ्या पोराच्या रक्ताने बनलेला घास आहे. असं म्हणलं जेवण जाईना. 8 दिवस झालं, रोज भीम यायचा आणि जेवतेवेळी म्हणायचा, पोरं कशी मारली. रोज भीम यायचा आणि जेवतेवेळी म्हणायचा, पोरं कशी मारली. धर्मराजा सहज आले, धृतराष्ट्राला म्हणले, काय झालं? काय नाही म्हणले, सगळं चांगलं आहे, जेवण पण पंचपक्वानाचं आहे. मग अडचण काय? अडचण एवढीच आहे, भीम येतो आणि नुसतं येत नाही, जेवतेवेळी येतो आणि म्हणतो, पोरं कशी मारली. त्यामुळं म्हणले जेवण जायना. म्हणले भीमाला बोलायचं कळत नाही, मी त्याला थोडंसं समजून सांगतो. आता हे जगात बी असंच आहे, एकदा सहज दृष्टी टाका जगात. काही लोक ताकदीने लय आहेत, पण त्यांना बोलायचा अंदाज नाही, खरेच बोलायचा अंदाज नाही. आणि ज्याला बोलायचं कळत नाही त्याला लय सोबत घ्यायचं नाही. इकडे बी असे, ज्याला कधी कधी लय गायचं कळत नाही त्याला माईकचं नाद लय, मग ते कुणालाच गाऊन देणार नाही, राहिलेल्यांचे बी स्वर्गा लावणार. पण ते असो, म्हणजे आपलं सहज बोललो बरं का. जाऊ द्या, आता लय पुढे जाईल कीर्तन, माझ्याकडे वेळ कमी आहे. भीमाला बोलायचं कळत नाही का महाराज? भीमाला बोलायचं कळत नव्हतं. आणि खरं सांगू का, गावात बी बघा तुम्ही, एक तरी व्यक्ती गावात असा असतो, आता सगळी त्याच्याकडे बघू नका, नाही ते माय लोडाने इकडे लक्ष देऊन ऐका. एक तरी गावात व्यक्ती असा असतो, ग्रामपंचायत बैठक बसली, ग्रामसभा असली की ह्यो ग्रामसेवकाच्या बाजूने बी नाही, हा दोन्ही पार्ट्याच्या बाजूने नाही, ह्याची वेगळी वाटोळे मंत्र्याची पार्टी. म्हणजे ह्याला माहिती नाही गावातले रस्ते कुठून चाललेत, पण मधी तोंड घालणार, काहीतरी चुकीचं बोलणार आणि सगळी सभा विस्कुटवणार. सांगू का तुम्हाला, जन्म उपरांत आदमी 2.5 साल में बोलना सीखता है, पर क्या बोलना चाहिए ये सीखने के लिए पूरी जिंदगी निकल जाती है. अख्खा आयुष्य काहींचं निघून जातं तरी काहींना बोलायचं कळत नाही. लक्ष नाही का, माणसाला बोलायचं कळलं पाहिजे नाही. हा, भीमाला बोलायचं कळत नव्हतं. धर्मराजाने सांगितलं, भीमा तू येडा आहेस का? अरे असं म्हणतात का पोरं कशी मारली? आणि पोरं कशी मारली हे जाऊ देत, पण जेवत्या वेळी जायचं नाही आणि पोरं कशी मारली हे सांगायचं नाही, अजिबात सांगायचं नाही. भीम म्हणला, दादा इच्छा काय? इच्छा एकच आहे, जेवताना सांगायचं नाही पोरं कशी मारली, जायचं नाही म्हणले. असं भीमाच्या डोक्यात तेवढं, जेवत्या वेळी जाऊ नये, पोरं कशी मारली सांगू नये. भीम 8 दिवस गेलाच नाही. 9व्या दिवशी परत मांडी लावून बसला धृतराष्ट्राच्या. म्हणला, आंधळ्या, आमच्यातल्या आमच्यात भांडणं लावली, तुला कळतं काय? दादा म्हणला, जेवत्या वेळी पोरं कशी मारली सांगू नये, रक्ताने बनलेला घाशी आहे सांगू नये. म्हणून काय केलंय, आता जेवायचं ताट येणारच आहे, पण 1 तास राहिलेला आहे, म्हणून 1 तास आधी चालू आहे. जेवत्या वेळी सांगू नये म्हणून 1 तास आधी आलोय. धृतराष्ट्राला समजेनाच काय झालं. तेवढ्यात भीम म्हणला, हे जे जेवणाचं ताट येणार आहे, तुझी 100 मुलं मी मारलीत आणि त्यात तो रक्ताने बनलेला घास आहे, जाईल का जेवण? धृतराष्ट्र जंगलात निघून गेला. जंगलाला आग लागली आणि होरपळून धृतराष्ट्र गेला. सांगण्याचा मुद्दा संपलेला आहे. 14व्या अवतारात शाप होता, 100 नागिनीची पिल्ले त्याच्याकडून जळली. या भूतलावरचा नियम असा आहे, केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले ऐसी किती. इथं किती आले आणि किती आले हे कर्माने गेले आणि प्रत्येकाला कर्म भोगावंच लागतं. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, फार मोठी गोष्ट आहे. आता या प्रेझेंट, या वर्तमान काळात तुम्हाला आणि मला जर दुःख भोगावं लागत असेल तर आपल्या मागच्या कर्माचं काहीतरी आहे की ते आपल्याला भोगावं लागतंय. मग याचा अर्थ असं नाही की दुःख भोगायचंच नाही. दुःख भोगायचं, ते भोगून फेडून द्यायचं, सोडून द्यायचं आणि मग चांगले दिवस सुरू होतात. का? कारण की चांगलं कर्म कामाला येतं. पण जोपर्यंत वाईट कर्म जळत नाही तोपर्यंत चांगलं कर्म फळाला येत नाही. मग एखाद्याच्या जीवनात जर दुःख आलं, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, नियती जर आपल्या हातातून काहीतरी काढून घेते ना, याचा अर्थ आपला हात मोकळा ठेवते. नियती आपल्या हातातून काहीतरी काढून घेते, याचा अर्थ असा आहे की आपला हात मोकळा ठेवते. याचं कारण काय माहिती आहे का? या मोकळ्या हातात काहीतरी मौल्यवान नियतीला द्यायचं असतं, त्यासाठी नियती काढून घेते. असंच आहे कर्माचं. कर्म जर मागच्या जन्माचं कर्म जर दुःख देत असेल तर ते फेडावंच लागल, ते भोगावंच लागल.
आणि भोगतो न घडे संचिता वाचुनी. लक्ष दे नाही का, माझ्या मनाचं नाही सांगत, हे सगळं प्रमाणासहित आहे. आणि म्हणून राहिलेले जे कर्म आहे ते चांगलं कर्म उरतं. तुम्ही नाही का, आपण म्हणतो सहज आधीचे दिवस लई वेगळे होते, आधी झोपड्या होत्या, कुणाची गरज होती, लई प्रदीर्घ संघर्षात जीवन काढलं, पण दिवस चांगले आले. आता सगळं जिथल्या तिथं झालं. तुम्हाला माहिती याचं कारण काय? आधी ज्या वेळेस दुःख निर्माण होत होतं, हे सगळं दुःख हे चांगल्या वाईट कर्माचं फळ असतं. आणि ते वाईट कर्माचं जे कर्म आहे ते फेडलं की मग चांगले दिवस सुरू होतात. इतकं सोपं आयुष्य आहे. हे वर्षश्राद्ध करण्यामागं कारण काय माहिती का? ही गेलेल्या माणसांचा आशीर्वाद या परिवारावर हवा, याच्यामागं वेगळं काहीच कारण नाही. आणि हे कीर्तन करण्याचं कारण काय? कदाचित काकांचा एखादा शब्द इकडं तिकडं झालाच तर कीर्तनाने नामस्मरणाने त्याचं करेक्शन होतं, म्हणून वर्षश्राद्धात कीर्तन आहे. लक्ष देऊ नका, याच्या अनेक शास्त्र आहे. तुमचं आणि माझं जीवन हे शास्त्राच्या परीने घेते, याच्या बाहेर जाऊन जीवन नाही. शास्त्राच्या एवढा जरी माणूस बाहेर गेला तरी त्याच्या जीवनावर त्याचा इफेक्ट आहे. सज्जन राहो, मग तो कीर्तनकार असू नाही तर तो कोणी असू, त्याच्या जीवनावर त्याचा फरक पडणारच आहे. याचं कारण असं आहे, भाद्रपद महिन्यात पितृ जेवू घालतात, याचं कारण आहे. आता आमच्यात बी आहे बरं का, म्हणजे मुसलमानांच्यात असतं नसतं नाही, त्यांच्यात बी असते. तुमचं धन्यवाद आहे, तुम्ही जात बघितली नाही माझी, कुणाच्या मनात बी आलं नाही जात धर्म. मी मुद्दाहून बोललो पहिल्यांदा. अहो लय खतरनाक वातावरण आहे. काही सप्त्यात तारखा घेऊन आमच्या कॅन्सल झाल्या. म्हणले काय झालं? म्हणले ते मुसलमानाचा बाबा नाही आणायचा गावात. काय वाटतं माझ्याकडे बघून तुम्हाला? माझ्या कपडावर जातलेली काही दाढी अफजल करायची काय वाटतं काय बघून सज्जनाव? का आम्ही आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्याकडून इथपर्यंत आलो का? अरे आमच्या कितीतरी पिढ्या या महाराष्ट्रातल्या मातीतल्या आहेत. संत कबीर, शेख मोहम्मद बाबा आणि अनगड शाह फकीर ही सुफी संतांची परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात 18 पगड जातीन 12 बलुतेदार मावळे जन्माला आलेत. हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र आईरागाऱ्यांचा थोडीच आहे. काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी फक्त एकच अजेंडा लावून धरला आणि बाकीची सगळी जात धर्म म्हणजे सगळ्या जाती या कन्सिडर करत नाहीत, त्या गृहीत धरत नाहीत. ते म्हणतात एकच जात श्रेष्ठ. असं नाही होत. महाराष्ट्रच 18 पगड जातीन 12 बलुतेदारांचा आहे. 2 डोळे आणि हातही 2. मग खालच्या जातीचं कोण आणि वरच्या जातीचं कोण? एक आहे. माणूस म्हणून एक जन्माला आलो, रक्त एक आहे, लाल आहे, ते एकच जात ती माणुसकीची. लक्ष देऊ नाही का? पण असं बोलल्यानंतर काही लोक मला फोन करतात, लई समता बंधुता सांगतो. मग काय सांगायचं, भांडणं लावायची का लोकांच्यात? ही भांडणं लावणारी लोक स्वतःच्या पोळ्या बाजून घेतात. लक्ष घेऊन ऐका, आपण भांडायचं नाही. आपण जे मानलं पाहिजे ना, हे संतांच्या वचनावर चालणारी माणसं आहे. महाराज मी आता हे ऑन शूटिंग चालू आहे, म्हणजे काय माहिती का, चांगलं आणि सत्य बोलायला वक्त्यांनी कधीच घाबरलं नाही पाहिजे, कधीच नाही घाबरलं पाहिजे. आता माझ्या 3 पिढीचा परमार्थ आहे. माझे आजोबा, माझे वडील बी कीर्तनकार आहेत आणि मी तुमच्या समोर उभा आहे. वाटतं का कुठं काय जाती धर्माचा विषय? अहो जाती धर्म गडीभर बाजूला ठेवू, आपण सगळी सलोख्याने येऊ. त्यांना माहिती आहे, त्यांनी आमच्या वाणीवर विश्वास दाखवला. आणि ही वाणी कधी बोलती माहिती का? जोपर्यंत परमेश्वराची, पांडुरंगा परमात्म्याची, विठ्ठलाची, ज्ञानोबा तुकोबारांची कृपा वाणीवर होत नाही ना, तोपर्यंत वाणी बोलतच नाही. तुका मने बोलू करे एवत रागे आले तरी, एवत रागे आले तरी, एवत रागे आले तरी. तुका मने बोलू करे येवत रागे आले करे, येवत रागे आले करे, येवत रागे आले करे. तुका मने बोलू करे एवत रागे आले तरी, एवत रागे आले तरी, एवत रागे आले तरी. मन बोलू करे येवत रागे आले तरी, येवत रागे आले तरी, येवत रागे आले तरी. विठ्ठल विठ्ठल म्हणून इथं धृतराष्ट्र बी आला, पण धृतराष्ट्र जंगलात होरपळून गेला. हे धृतराष्ट्राचं जाणं होतं. उलट जीवन तुकोबारायांचं आहे. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखते. हा माझ्या माय बापा, हे म्हणणं कुणाचं आहे? जगद्गुरु तुकोबारांची बायको म्हणती, माझ्या माय बापा बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. महाराज या परिस्थितीतून तुकोबारांचं जीवन चाललंय. पण सांगू काय, अंतकरणात भगवंताविषयी भाव आहे, मुखात परमेश्वराचं नामस्मरण आहे, दिवस रात्र एकच फक्त भगवंताचं नाव. आवली म्हणती, महाराज आयुष्याचं वाटोळ केलं तुम्ही, आमच्या संसार तुम्ही धुळीला मिळवला. महाराज सांगतात, आवले तुझं मन जसं संसारात लागतं ना, तसं मन माझं परमार्थात लागतं. माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला छंद, छंद. माझ्या मनाला छंद, छंद, माझ्या मनाला
गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोचंद छंद माझ्या मनाला गोचंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोचंद छंद माझ्या मनाला मनाला जगद्गुरु तुकोबारांनी परमार्थाचा छंद लावला. नित्य गोविंद गोविंद हा माझ्या मनाला परमार्थाचा छंद लागला. आवली म्हणती महाराज अरे कशासाठी नामस्मरण कशासाठी परमार्थ. आवले नाही लागत माझं संसाराकडे लक्ष. आवली म्हणली महाराज पण करता कशासाठी. आवले जगाच्या मालकाने मला शब्द दिलाय की तो मला घ्यायला येणार आहे. जर मी त्याचं नामस्मरण घेतलं आणि तो मला घ्यायला आला तर माझा शेवट गोड होईल. आवले आवली म्हणली जगाचा मालक अजून दिसलाच नाही तर तो येईन कुठून. आवले काळजी करू नको मी पाहिलंय त्याला. राजसकुमार मदनाचा पुतळा असंच त्याचं स्वरूप आहे. आवले त्याला मी अंतःकरणात साठवलंय आणि खरं सांगू का तो येणारे त्यांनी मला शब्द दिलाय. आवली म्हणली महाराज मी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही मला कसंही पद्धतीनं सांगा पण मला असं वाटतं हा विठोबा हे प्रकरणच नाही. काय वाटतं काय म्हणते आवली. मला असं वाटतं हे विठोबा हे विषयच नाही. आवले विषय नाही असं कसं म्हणतीस. असं म्हणतीस ना मग तुम्हाला तिथं भाकरी घेऊन आली डोंगरावर येता येता तुला मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज आला तुझ्या पायात काटा रुतला आणि मग पायातला काटा काढायला कोण आलं तूच तो प्रसंग सांगितला. आवली म्हणते खरं सांगू का पायात काटा लई खोलवर गेला हो पण एवढ्या खोलवर गेल्यानंतर काळ्या विठ्याचा मुर्दा गेला असं म्हणल्याने एक विठ्ठल नावाचा गुराखी समोर उभा राहिला आणि काय म्हणला तो म्हणला काय नाही आई साहेब तुमच्या पायातला काटा काढायला आलोय. मग तू काय म्हणली. मी म्हणले काटा काढता येतो का. माऊले तो काय म्हणला. तो म्हणला लई मोठ्यांचे काटे काढले तुमचा लई किरकोळी. काय म्हणला आणि खरंच त्यांनी लई मोठ्यांचे काटे काढले हो लई मोठे मोठे. माऊले नाव कुणाचं घेतलं कंसाचं का काहीतरी घेतलं बा म्हणली. हा कंसाचा काटा काढला. अनेकांचे मोठ्या मोठ रावणाचा त्यांनीच काटा काढला. महाबळवट त्यांनीच पळवला. शूरपण हे सगळं त्यांनीच केलं. माऊली म्हणती हे मला माहिती नाही कोण होती. आवले हे कोण होते तुला माहिती नाही पण यांचा काटा काढायला आलेला जर तुला काटा काढायला आला एवढं सोपं आहे का. आवले सांग ना मग काय झालं होतं. आवली म्हणली खरं सांगू का हो लय खोलवर काटा गेला. त्यांनी काय केलं त्यांनी माझा पाय हातात मागितला. मला पाय द्या म्हणलं आई साहेब. मग तू काय केलं. मी म्हणले येडा आहेस का विठ्ठला पाय मागतो वे हातात. नाही तो तसा नाही म्हणला. तो म्हणला खोलवर गेलाय ना आई काटा तो तसा नाही निघत त्याला पाय हातात घ्यावा लागतो. विठ्ठला खरं सांग पाय कशाला हातात मागतो. त्यास विठ्ठल म्हणला खरं सांगू का आई साहेब लई मोठ्यांचे काटे काढले पण त्यांचे पायच हाताला लागले नाही. तो आज तुमचा पाय हातात मिळावा ना म्हणून तुमचा काटा काढायला आलो. हे भाग्य लाभावं म्हणून तुमचा काटा काढायला आलो. आवलीचे डोळे भरून आले. आवली आता अंतःकरणातून रडू लागली. आवली म्हणते खरं सांगू का महाराज त्यांनी नुसता सहज हात ठेवला हो पायावर. सहज त्यांनी असा हात ठेवला सहज पायावर आणि सहज पायातल्या वेदना संपल्या. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. सजना हो न सांगता भगवंताला तुमचं आणि माझं दुःख समजतं. आपण कर्म चांगलं केलं ना आपलं चांगलं होणार निश्चित आहे. लक्षात नाही का या जगाच्या पाठीवर एक दैवी शक्ती अशी आहे ती तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला काम करते. तिला माहिती आहे कोण काय करतंय. मी खरं सांगू का आपण जर आपल्याला आरशात पाहताना आपल्याला वाटलं ना आपण क्लिअर आहे जगाला क्लॅरिफिकेशन द्यायची गरज नाही. जगाला काय सांगायची गरज आहे. तुम्ही काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही ओके तुम्हाला माहिती आहे तुम्ही परफेक्ट आहे तुम्हाला माहिती आहे ना तुमचं कर्म चांगलं आहे. जगाला सांगत फिरू नका कारण या जगात लोक देवाला बी नावं ठेवतात म्हणले आपल्याला ठेवणार नाहीत का. 100% ठेवणार. आवली म्हणते महाराज खरं सांगू का हो त्यांनी नुसता हात ठेवला आणि सहज वेदना संपल्या. महाराज सांगतात आवले खरं सांग ना मग अजून काय केलं. अजून काही नाही केलं. माझ्या चरणाला माती लागली होती मग त्यांनी जिभेचा थुका घेतला चरणावरची माती पुसून काढली आणि माझ्या पायाची माती तुमच्या त्या विठ्ठलाने जिभेला लावली हो. आता तुकोबारायांचे डोळे भरून आले. तुकोबाराय सांगतात आहुले जगाच्या मालकाने संत चरण रज लागता सहज जगाच्या मालकानं तुझ्या चरणाची माती त्याच्या जिभेला लावली. हो पण जगाचा मालक का म्हणता महाराज. आवले तो जगाचाच मालक होता. 42 वर्ष या तुकोबानी परमार्थ केला पण या वाटेने आजपर्यंत गुराखी नाही दिसला. पण जर तुला गुराखी दिसला ना
आणि त्याचं नाव जर विठ्ठल असेल ना तो साधारण गुराखी नाही, जगाचा मालक विठोबा होता आणि तोच विठ्ठल आणि त्याची प्रतीक्षा करतोय आवले, म्हणून परमार्थ चालू आहे. पण महाराज मंबाजीनं तुम्हाला काठीने मारलं, शोभा कासरानं तुमच्या अंगावर, शोभा कासराच्या बायकोनं तुमच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं आणि तरी तुम्ही परमार्थ करणार. आवले आपल्याबरोबर कोणी वाईट करेल ते त्याचं कर्म आहे, पण आपण अखंडितपणे मुखात नामस्मरण करून जायचं हे आपलं कर्म आहे. त्याचं वाईट कर्माचं फळ त्याला विठोबा देणार आणि माझ्या नामस्मरणाचं फळ माझा विठोबा मला घ्यायला येणार. विठ्ठल आणि मग जगद्गुरु तुकोबा हे सांगतात आवले अरे येणार आहे तो. आवली म्हणली यायचा असता तर कधीच आला असता, निरोप नाही गेला. मग तुकोबा हे सांगतात खरं सांगू का आवले, आता निरोप गेलाय माझा. मी गरुडला सांगितलंय, गरुडा सांग देवाला 42 वर्षाचा परमार्थ झाला, आता साधन संपलं. साधन होतं देवाचं नामस्मरण आणि साध्य होतं देवानी घ्यायला यावं. गरुड म्हणला महाराज तुमचा निरोप मी पोहोचवेल बर का, पण माझा वशिला नाही. मग काय करू गरुडा? पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. तुम्ही लक्ष्मीला सांगा मग देव तुम्हाला घ्यायला येतील. मला राहिलेल्या काही 10-15 मिनिटात थोडं बाप या विषयावर बोलायचंय, म्हणून मी अभंगाची भूमिका थोडी आवडती घेते. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीला सांगा, लक्ष्मी तुमचं लगेच काम करेन. तुकोबारे सांगतात लक्ष्मी ए आई अरे तू तरी सांग देवाला. लक्ष्मी म्हणली महाराज देव झोपलेत आता, आणि झोपलेल्या देवाला उठवायचं काम एवढं धारिष्ट आमच्यात नाही. मग सांग नाही, देवाला कळत नाही का तुकोबांना त्रास होतोय, लोक त्रास देत आहेत. तो म्हणला होता मला मुराडी म्हणून घ्यायला येणार आहे. मुराडी कळलं ना तुम्हाला? पुरीला लय जात झाला, सासराला ओढ कुठं लागती, माहेराकडे लागती. काय म्हणती माहिती का शेजारच्या बाजारात, त्याला येणार आहे बाप माझा, पण अडचणी ते सध्या तो, त्याची परिस्थिती लई भयानक आहे, रुपये नाही त्याच्या खिशात. पण खरं सांगू का लई प्रदीर्घ संघर्षातून त्यांनी माझं लग्न केलंय. पण तो मुराडी मला एकदा घ्यायला येणार आहे. जशी सासराला जात झाल्यानंतर ओढ माहेराची लागती ना, आता जाच मात्र इथं झालता तुकोबारांना, पण परमार्थ सोबत होता अंतकरणातून. यावले येणार आहे. आता लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी म्हणते महाराज नाही करू शकत तुमचं काम. मग सांगा नाही काय करू. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाला सांगितलं, शेषाला सांगा शेषाच्या अंगावर देव झोपलेत, आणि जर शेषाच्या अंगावर देव विराजमान असतील आणि शेषाने शेपटी जरी हलवली ना तरी देव येतील. एवढं सोपं होतं का ते? सांगितलं शेषाला, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाने सांगितलं महाराज काल या मर्दानात त्यांनी मला लय आणले, मोखार आणले, माझी काही चुकी नव्हती, चेंडू गेला पेंद्या गडबडी केल्या आणि मोखार झालं, ते गणित माझं चुकलं म्हणले. शेष म्हणला मला जमायचं नाही महाराज, हे अहो ते लय खतरनाक आहे देव, शिफ्ट्या हलवली तरी जीवन ठेवायचं नाही मला. काल्या मर्दन केला, चेंडू गेला पेंद्या गेल्या, द्या बरं जरा सांग पेंध्या हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा. सांगना थोडा इको कमी करा. पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. सांग पेंधा हरिताचे, सांग पेंधा हरिताचे पाण्यात गेला कसा. सांगना पाण्यात गेला कसा हे पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. हा जीव माझा, हा जीव माझा, थोडा आवाज. हा जीव माझा, हा जीव माझा झालाय वेडा, झालाय वेडा, झालाय वेडा पिता. सांगना पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाने सांगितलं जमणार नाही, नाही जमणार महाराज.
मग महाराज सांगतात करावं काय? आवली म्हणती महाराज नाही येणार तुमचा विठोबा, पण वारीच्या वाटेवर काही संत निघाले. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा गोड लवकरी पाठवा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आणि मग निरोप गेला. आणि परत निरोप ज्या वेळेस आला, संत सनकादिक सांगतात महाराज जगाचा मालक तुम्हाला घ्यायला येणार आहे. जगाचा मालक परमेश्वर भगवान विठ्ठल हा जगद्गुरु तुकोबारांना घ्यायला आला. चला महाराज. महाराज सांगता देवा अरे समाजाचं काय? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर बसोणी, देव न लगे, देव न लगे. तुकोबारायला सांगता देव ए तुका अरे यांना नाही समजणार रे. अब तू सांगितलं तिथपर्यंत समजलं, पण मी आता यांचा शेवट गोड करायला नाही आलो, मी तुझा शेवट गोड करायला आलोय. यांची ज्या वेळेस निश्चित वेळ येईल ना यांच्यासाठी पण मी येईल, पण तुकोबार आहे आज मी तुमच्यासाठी आलोय. अरे देवा आवलीला तर सांगू द्या तू आलास. नाही बसणार विश्वास आवलीला, कारण आवलीच्या पायातला काटा काढायला आलो ना त्या दिवशी मी तिच्यासाठी आलो होतो. आज मी तुझा शेवट गोड करायला आलोय. तुकोबाराय सांगता देवा अरे लई वेळ लावला रे, लई जहाज झाला इथं, लई समाजाने त्रास दिला, मंबाजीनं काठीने मारलं, शोभा कासराच्या बायकोनं उकळतं पाणी अंगावर टाकलं, काय वेळ लावलास? तुकोबारायांना देव सांगताय तुका या मृत्यू लोकात आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी संघर्ष केलाय ना तुका त्याचा परमार्थ उच्च कोटीचा आहे ना, त्याला मोठं फळ मिळलंय. आणि खरं सांगू का हे तुका आज तुझ्यासाठी आलो रे. तुझा परमार्थ फार मेहनतीचा होता. म्हणजे परमार्थात बी थोडी मेहनत लागते बरं का. हा नाही तर नुसतंच नामस्मरण, नाही तर आधी पितोन मग गातो, मग कोण ऐकते तुझं गायन? म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? परमार्थात बी नामस्मरण चांगलं लागतं. लक्ष देऊन ऐका, काही दोष आहेत परमार्थात, काही दोष आहेत, लक्ष देऊन ऐका. सांगायचं तात्पर्य काय हे जगद्गुरु तुकोबार हे सांगतात. खरं सांगू का देवा, खरं सांगू का मी लई वाट बघितली रे तुझी, लई वाट बघितली. आता मला माझ्या माहेराला जायचंय. खरं सांगा ना इथं बसलेल्या कोण्याही लेकीचं हृदय जर माहेराकडे निघलं ना तिचे डोळे भरून येतात. हे देवा आवले आपुल्या माहेरा जाईल मी आता, आपुल्या माहेरा जाईल मी आता, माहेरा आपुल्या माहेरा जाईल मी आता, आपुल्या माहेरा जाईल मी आता, आपुल्या माहेरा जाईल मी आता, आपुल्या माहेरा जाईल मी आता. निरोपया संता हातिया, निरुपया संता हातिया, सुख दुःख माझे सुख दुःख माझे आई. निरुपया संता हातिया, निरुपया संता आदिया जय गती कोणी सुख दुःख माझे, जय गती जगद्गुरु तुकोबार यांना या मृत्यू लोकात जो त्रास झाला महाराज सांगता देवा नाही राहायचं. आपुल्या माहेरा जाईल मी आता, आपुल्या माहेरा जाईल मी आता. निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईल मी आता. हो. सगळ्यांना जायचे बरं का माहेराला.
लोक विसरलीत त्यांना जायचंय, सगळ्यांना जायचंय. पण एक गोष्ट सांगू का, अभंगाचं चिंतन बऱ्यापैकी संपलेलं आहे. 1च मिनिटात पहिल्या चरणा येतो, राहिलेल्या 10 मिनिटात बाप सांगतो सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका सजराव, जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला आला आणि तुकोबाऱ्यांचा शेवट गोड झाला. जगाचा मालक आपल्याला घ्यायला येईल का? दाट शक्यता नाही, 100% नाही येणार. पण त्या विठ्ठलाच्या चरणाजवळ जाण्याची संधी तुमच्याकडे माझ्याकडे आहे. जर त्याच्या चरणाजवळ जाण्याची संधी तुमच्याकडे माझ्याकडे असेल, जे तुकोबाऱ्यांनी केलं ते आम्हाला करावं लागेल. मग तुकोबाऱ्यांनी 42 वर्ष देवाचं नामस्मरण केलं आणि म्हणून विठोबा तुकोबाऱ्यांना घ्यायला आला. आपणही नामस्मरण केलं तर आपण विठोबाच्या चरणाजवळ जाऊ आणि मग तुकोबाऱ्यांचा 42 वर्षाचा परमार्थ झाला आणि मग तुकोबाऱ्यांच्या मुखातून जगाचा मालक आल्यानंतर अभंगाचं पहिलं चरण. याच्यासाठी केला होता टास, याच्यासाठी केला होता टास, केला होता टास, त्याच्यासाठी केला होता टास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, तान शेतीने पावलो विसावा, तान शेतीने पावलो विसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, पावलो विसावा, पावलो विसावा. याच्यासाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड याच्यासाठी व्हावा. केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. विठोबा जय जय कुमार कुमार, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा ताली वाजवा सगळे. रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, कुमार कुमार, जय जय विठोबा रखुमाई, कुमार कुमार, विठोबा रखुमाई, कुमार कुमार, विठोबा रखुमाई, कुमार कुमार, विठोबा रखुमाई, कुमार विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ. भगवान की जय. गोपाल 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 गोपाल. याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेच्या सजन हो. शेवटची या ठिकाणी 5-7 मिनिटं जी राहिली सेवेला पूर्ण विराम देणार आहे. सगळ्यांनी लक्ष देऊ नये का, आज या ठिकाणी चंद्रकांत कैलासवासी चंद्रकांत दत्तू माने अर्थातच आप्पांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या अनुषंगानं या ठिकाणी पही पाहुणे आपतिष्ट सामाजिक क्षेत्र, धार्मिक, राजकीय, कला, क्रीडा, कृषी अनेक क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी या दुःखात सहभागी होण्यासाठी, या परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी इच्छा आहे ही शेवटची 5-7 मिनिटं फक्त जेवढी शांतता ठेवता येईल तेवढी शांतता ठेवा. या 7-8 मिनिटात या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. आत्ता फुलं नका वाटू, मी सांगाल त्यावेळेस वाटा. भैया ए बाळा, मी सांगतो त्यावेळेस फुलं वाटा. असू देत, चला बस या या दादा, बस बस या बसा. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला.
अर्थानं आज या परिवाराच्या अनुषंगानं बोलत असताना अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तन करत असताना पोपट महाराज बाप सांगण्याचा प्रसंग येतो. तसं पाहायला गेलं तर बाप सांगणं हे फार अवघड आहे, कारण आई सांगणं फार सोपं आहे. बाप सांगणं का अवघड आहे? कारण आई सांगणं सोपं आहे. लक्ष देणार काय का याच्या मागे एक असं गमक आहे. आईचं प्रेम जगाला कळलंय, पण बापाचं प्रेम आजपर्यंत जगाला कळलं नाही. आईचं प्रेम जगाला कळलं, पण बापाचं प्रेम आज जेवढं पाहिजे तेवढ्या तीव्रतेनं कळलं नाही. काय झालं माहिती का, संतांनी पण पहिली आई सांगितली आणि नंतर बाप सांगितला. मी नको लगेच नको, तो माझा सोर नाहीये, मी दिलं त्यांना, मी सांगेल त्यावेळेस लावा, नका लावू. या जगाच्या पाठीवर आजपर्यंत आई जेवढी कळली नाना तेवढा बाप कळला नाही बरं का. पहा तुम्ही, कळला बाप, पण आईवर मात्र प्रेम वेगळं आहे. थोडासा इको कमी ठेवा आता. ऐका आई, ऐका. सांगायचं तात्पर्य असं आहे, संतांनी सांगितलं धन्य माता आणि नंतर पिता, कवनाची माय आणि नंतर बाप. म्हणजे आधी काय सांगितलं? आधी आई सांगितली आणि नंतर बाप सांगितला. पहा, साने गुरुजींनी बी श्यामचीच आई लिहिली, बाप लिहिणारी फार कमी येतात. तुम्ही आजही युट्यूबला सर्च करा, कविता टाका आई नाव आणि कविता टाका बाप नाव. या दोन्ही नावाच्या वर जर सर्च केलं तर बाप नावावर लिहिणारी फार कमी आहेत आणि फार कमी साहित्य उपलब्ध आहे. पण जो मी आई नाव टाकलं तर आई नावावर लिहिणारी भरपूर जण आहेत. मला थोडा आवाज द्या, ऐका याचं कारण काय. आणि आईवर बोलण्यासारखं भरपूर आहे. लहानपणापासून काय झाले माहिती का महाराज, जाधव महाराज, लहानपणापासून काय झालं, आमच्या आईने एक शिकवण आम्हाला फार चांगली दिली. आई म्हणती, पोरा बाप येईल बरं का पुस्तक घेऊन बस, नाही तर बाप मारीन. तू विहिरीकडे पोहायला जाऊ नको, नाही तर तुझा बाप मारीन. तुला माहिती आहे लय खतरनाक बाप आहे. आणि एक गोष्ट सांगू का, बाप हा खतरनाकच पाहिजे नाही, बाप हा धाक देणारच पाहिजे. बाप जर, बापाचे संस्कार तिथंच आहेत, बापाचे संस्कार हे धाक देण्यात आहेत, बापाचे संस्कार हे पोराला चापट मारण्यातच आहेत. त्यांनी चापट मारली याचा अर्थ तो रागवला नाही, त्याला संस्कार द्यायचे त्याच्या पोरांना. पण काय झालं, पोराला वाटलं बाप काय मारायला जन्माला आला काय काय नो, म्हणून लहानपणापासून आईवरचं प्रेम वाढत गेलं आणि बापावरचं प्रेम कमी होत गेलं. पण खरं सांगू का, आजपर्यंतचं सत्य आहे, हे बाप कळला नाही बरं का बऱ्या पद्धतीनं. सांगायचं तात्पर्य असं आहे, लाव बाळा म्युझिक. सांगायचं तात्पर्य असं आहे सजना हो, महासाहेब छत्रपती शिवाजी राजांना महासाहेब जिजाऊंनी घडवलं, हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे. छत्रपती शिवाजी राजांना आई साहेबांनी घडवलं, हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे. पण खऱ्या अर्थानं शहाजी राजांनी जो कर्नाटक प्रांतात राहून त्याग केला, हा बाप पण कुणाच्या तरी लक्षात राहिला पाहिजे नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो ऐका. कौशल्य माता रडताना सगळ्यांनीच बघितली, पोपट महाराज, कौशल्य माता रडताना सगळ्यांनीच बघितली. पण लेकरांच्या विरहात रडणारा आणि मरणारा बाप बोलतो तो लोक. पण त्याच्या जीवनातला संघर्ष बघितला का? कधी दिवस रात्र गाडी चालवत असताना रात्र दिवस बघितलं नाही, परिवाराची चिंता आहे. मी अशी जवळून बघितली, चालक, ड्रायव्हर, गाडी चालवणारी माणसं. त्यांना विचारलं काय झालं गाड्या, ते म्हणलं काय नाही महाराज. म्हणलं झोप नाही लागत का रात्रभर गाडी चालवत? ते म्हणलं झोपच उडाली महाराज, संघर्ष करावा लागेल. अशी जर झापड आली ना डोळ्यावर, लगेच परिवार डोळ्यासमोर येतो, लगेच लेकरं डोळ्यासमोर येतात. लेकरांसाठी काहीतरी करायचं हो. मी जर झोपलो तर परिवारच संपला. खरं सांगू का, कधी कधी मी अशी लेकरही बघितली, लेकरांना म्हणलं काय झालं, काय नाही म्हणले, 2 दिवस झाले पप्पा ड्युटीवर गेले, आलेच नाही म्हणले अजून. म्हणले कधी फोन नाही लागला की पोरं व्याकुळ होत्यात. बाप म्हणतात बरं का त्याला, बाप म्हणतात. मला खरं सांगा, कधी गाडी चालवताना, क्लच दाबताना, ब्रेक दाबताना त्याचे पाय दुखत नसते का हो? म्हणजे ड्रायव्हर आपण सहज बोलतो हा चालक आहे, पण त्याच्या बी जीवनात संघर्ष आहे. बाप म्हणून सांगतोय बरं का. पण खरं सांगू का, या लेकरांसाठी या व्यक्तीने फार संघर्ष केला. जीवन किती कुणाला मिळलं हे महत्वाचं नाही, पण आज एवढा समाज या परिवाराच्या अनुषंगाने जोडलाय, त्याचा अर्थ आहे या परिवाराने माणसं जोडलीत. या दोन्ही लेकरांनी, अक्षयदादा असतील ही लेकरं, खऱ्या अर्थानं या कुटुंबाने काहीतरी ऋणानुबंध समाजाशी जोडलेले आहेत. महाराज, बाप माणूस म्हणूनच सांगणं अवघड आहे. आज 1 वर्ष झाले, पण 1 वर्षानंतर एकही आठवण. 3 वर्ष या ठिकाणी आजारपणात त्यांचं जीवन गेलं. पण हे होत असताना तरी परिवाराने शेवटपर्यंत त्यांना साथ दिली, शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहिले. पण खरं सांगू का, आई बापाची एकच इच्छा असते या जगात. पहा तुम्ही कुठल्याही आई बापाला विचारा, त्याची एकच इच्छा आहे, माझी पोरं ऐश्वर्यात पाहिजेत, माझी पोरं सुखी पाहिजेत. बाकी स्टेट प्रॉपर्टी किती कमवतील हे महत्वाचं नाही त्यांना. म्हणून ऐका, आई कळली हो, बाप कळणं फार अवघड. आईच्या डोळ्यातलं पाणी सगळ्यांना दिसलं, पण बापाच्या डोळ्यातलं पाणी फार कमी जणांनी पाहिलं बरं का, फार कमी जणांनी पाहिलं. आई रडणारच आहे, कारण तुमचं मातृत्व हळवं आहे. पण बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा
त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. इथं बसलेले अशी 50% लोक आहेत, 70% जरा ज्यांनी आई रडताना बघितले, पण फार कमी लोक आहेत ज्यांनी बाप रडताना बघितलंय. महाराज, आम्ही जवळून बाप रडताना बघितलेला आहे, जवळून. का डोळ्यात पाणी आलं? कधीतरी विचारलं का आपल्या बापाला? एकदा विचारा. या मातीत जायच्या आधी ना तुमच्या माझ्या बापाला, प्रत्येकाच्या बापाला एक प्रश्न विचारा. प्रश्न विचारायच्या आधी त्याला एकदम मिठी मारा, कारण मिठीत यायच्या आधीच तो जर निघून गेला ना, आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे आपल्या आयुष्यात, सगळ्यात मोठं दुःख. चिरा पडलेला पाय एकदा बापाचा हातात घ्या आणि तेलाची वाटी घेऊन त्या पायाला तेल लावा. काळी पडलेली पाठण, त्याच्यावर कधीतरी हात फिरवा गाड्या. दिवस रात्र त्यांनी कष्ट केलं. अहो, सकाळी उठल्यापासून म्हातारं घराच्या बाहेर. म्हातारा शब्द म्हातारा नाही बरं का, तो म्हाताराच नव्हता. आई, आमचं तेज आबाधित ठेवण्यासाठी स्वतःच तारुण्य त्यांनी संपवलं तारुण्य. या बांधावनी त्या बांधावर दिवस रात्र कष्ट, आयुष्यभर कष्ट. मग कुणी बघितलं त्याचं दुःख? या पुरुषांचा अडचण सांगा तुम्हाला काय. तुम्ही जसे रडता नाही तसं यांना रडता येत नाही. हे मोठ्याने नाही रडू शकत, हे हुंदका दाटतात त्यांचा, हे हुंदका आवडतात. पण खरं सांगू का, यांना रडायचंय कुणाच्या समोर तरी, यांना कुणाच्या तरी गळ्यात पडायचंय, त्यांना पोरांच्या गळ्यात पडून रडायचंय. बापाला सांगायचंय, पोरांना, पोरा हो, तुमच्यासाठी लई कष्ट केलंय, आता सगळं सोडून गेलोय, राहिलेलं सांभाळणं ही तुमची जबाबदारी आहे, हे सांगायचंय लेकरांना. पोरांनी बी जाणून घेतलं पाहिजे गड्या, जाणूनच घेतलं पाहिजे. त्यांच्यानंतर त्यांचं कार्य अबाधित ठेवलं पाहिजे. महाराज, थोडं कीर्तन पुढे गेलेलं आहे मला माहिती आहे, पण बसणाऱ्या पैकी समाजाचे डोळे का भरून आलेत माहिती का? कारण प्रत्येकाला त्याचा बापा ठेवलेला आहे. काहींचा जिवंत असेल गड्या, काहींचा गेला असेल. पण खरं सांगू का, त्याचं काळीजच हळवय. कोण म्हणतो रडता येत नाही? रडला त्यो 2 वेळेस बाप आम्ही रडताना बघितलं. एक 20, 22, 25 वर्षाची पोरगी, तळ हाताच्या फोडासारखी अशी जपलेली पोरगी, अशी कुणाच्या तरी सहज हवाली करायची ना. पोरगी म्हणते, बाबा जातीवर का आज बाई तुमची, आज घ्या मिठी मारून शेवटची. खरं सांगू का, लेक सासरा जाताना शेवटची मिठी मारताना बाप रडताना बघितला. आणि ज्या वेळेस पोटचं लिकरू आहे, पोरग आहे, लई प्रेम दिलं, आणि त्याच पोरांनी कधी कमाड्यात लात मारली, बापाच्या बापाला बाहेर काढलं ना, त्याच्या समोर नाही रडला, पण एकटा जाऊन बाप रडताना बघितलाय. आम्ही वृद्धाश्रमात सांगायची कशाला? आम्ही हे सांगायचं का कीर्तनात, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले तुने नाही पाणी पाजिले, हे सांगायला नाही आलो एवढ्या लांबून. वृद्धाश्रमाला प्रोत्साहन नाही द्यायचं आम्ही कीर्तनकारांनी. आमचं परम कर्तव्य हे लेकरांनी मायबापाला कसं सांभाळलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे आम्ही कीर्तनात. हे सांगायचं तात्पर्य समजून घ्या सजनाव, हे सांगितलंच पाहिजे. आणि तसं हा झुंज शब्द जवळून बघितला ना महाराज, दादो महाराज, जवळ बघा हा शब्द असा आहे, लेकर आई बापाला कधीच सांभाळत नाहीत, आई बापानेच लेकराला सांभाळायचं शेवटपर्यंत. आम्ही काय म्हणतो, एक पोरग म्हणतो मी आई सांभाळतो, दुसरं पोरग म्हणतो बापाला मी सांभाळतो. अरे येड्या, त्यांनी तुला सांभाळले, तू त्यांना सांभाळलं. तुला उचकी लागली, तुला ठसका लागला, म्हातारी तुझी धावत आली रे, मग तिच्या तोंडात दात नव्हते तेव्हा तू चमच्याभर पाणी पाजायला पाहिजे तिथं. अरे तुझ्या म्हाताऱ्याला ठेस लागली, त्याच्या पायात चप्पल नव्हती, पण तुला नवीन मूड घेऊन दिलाय. बघा बरं, इथं बसलेल्या कुठल्याही पोराला विचारा तुम्ही, श्रीमंताच्या पोरांनी फटाकडे वाजवले, पण बापाला दिसत होतं माझ्या पोराकडे काहीच नाही, पण घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो विडा पिसा एक पैशासाठी. एका पैसा, अहो व्याजाने पैसे काढले, हो फटाकडे आणून दिले, आकाश कंदील, सगळ्यांना कपडे आणले, 2 हातात पिशव्या घेऊन आलं म्हातारं. बायको म्हणते काय हो, या पिशवीत तुमचे कपडेच नाहीत, पण ते म्हणतो माझ्या मापाचा ड्रेसच नाही आहे बाजारात. काय वाटतं तुम्हाला आई? खरं सांगा हो, बापाच्या मापाचा ड्रेस नसेल का बाजारात? आई, बापाच्या मापाचा ड्रेस होता हो बाजारात, पण त्याने स्वतःला ड्रेस आणला असताना तर घरातला एक व्यक्ती वंचित राहिला असता. म्हणून त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. त्याने आयुष्यभर त्याग केला गड्या, नाही घातली त्यांनी नवीन कपडे. पुरीला म्हणला, बाई 50,000ची साडी घेईन बरं का तुला. पुरगी म्हणती, बाबा लई मोठं लग्न झालं मैत्रिणीचं, लई मोठं लग्न झालं, गुलाबजामचं जेवण होतं. पुरीचा केविलवाणी चेहरा बघितला, काकुलती चेहरा बापाचा झाला. बाप म्हणतो, बाई तालुक्यातल्या मोठ्या कार्यालयात लग्न करीन तुझं. बायको काय म्हणती म्हातारी माहिती का, राहिलेलं कर्ज फेडात मग तिचं लग्न करा. तू काय म्हणतो माहिती का, म्हातारीचं नाही नको ऐकू, तुझं बाप आहे ना तुझ्यासोबत. हा शब्द लई स्ट्रॉंग आहे बरं का.
या लेकरांच्या जीवनातला शब्द गेलेला आहे. हाय ना तुझा बाप, हा शब्द इथला या मातीतला. तुझा बाप तुझ्या सोबत आहे, पुरी काळजी करू नकोस. पण खरं सांगू का, इथं बसलेल्या कोण्याही लेकीला इचरा, बापाची परिस्थिती लई श्रीमंत नव्हती हो, पण लई मोठं लग्न करून दिलं गड्या. मंडपात नव्हता तो इथं बसलेल्या पुरीचा बाप. जे जे ऐकतात ना हे शब्द, त्या प्रत्येकाने ऐका. तुमचा बाप तुमच्या लग्नात, ज्या दिवशी तुमचं लग्न होतं ना आई, ज्या दिवशी हे लेकी हो, ज्या दिवशी तुमचं लग्न होतं ना, त्या दिवशी बाप मंडपात नव्हता. मंडपाच्या मागे जाऊन एकटा रडत होता बिचारा. का माहिती का, आचार्याला सांगत होता राहिलेले पैसे दिले बर का, फक्त पाहुण्यांच्यात मागू नका. त्याला अपमान सहन होत नाही कधी, आणि त्याचा स्वतःचा अपमान सहन करीन, पण लेकरांचा अपमान बाप कधीच सहन नाही करत, कधीच नाही. त्याची जर लेकर ऐश्वर्यवान असतील ना, याच्यासारखा मोठा प्रसंग त्याच्या जीवनात काहीच नाही. पण ते लय महत्वाचं आहे आयुष्यात. यातून जवळून बाप बघितलाय, पोराला म्हणा टाकी आंघोळ बापाला, शेवटचं पाणी अंगावर टाकायचंय. लोक थांबलीत, उचलायचंय तुझ्या बापाला. आता म्हणला महाराज खरं सांगू का हो, तांब्यातून पाणीच पडा म्हणले बापाच्या अंगावर. म्हणलं काय झालं, म्हणलं बनेलवरच बघितला हो बाप आयुष्यभर, आज काळी पडलेली पाठत बघितली, लय आधीच बघायला पाहिजे होतो, मग कळलं असतं कष्ट. आज या परिवाराला आप्पांची आठवण काय येत असेल माहिती का, त्यांनी केलेला जीवनातला संघर्ष अनुकूलतेत आणून ठेवले परिवाराला आज, सगळं जिथल्या तिथे. पण एक गोष्ट सांगू का पोरांनो, जेव्हा सगळं चांगलं होतं ना, ज्यांनी कष्ट केलं तोच माणूस आयुष्यात राहत नाही. हा नियम आहे बघा तुम्ही. आजपर्यंत ज्यांनी सगळं कमवलं, ज्यांनी सगळं ऐश्वर्य उभं केलं, नेमकं जगायचे दिवस आलेले असतात आणि त्यावेळेस माणसं निघून जातात. याचं वाक्य असं आहे, ज्या वेळेस त्यांना जीवन उपभोगायचं असतं त्यावेळेस माणसं निघून जातात. म्हणून तरुणांनो, इथं बसलेल्या प्रत्येकाला माझं आव्हान आहे, आपली माणसं जायच्या आधी एकदा त्यांना मिठी मारून घ्या. पाखरागत माणसं निघून चाललीत, ती किती दिवस आपल्या सोबत येत माहिती नाही, पण तुमची मिठी त्यांना एक शब्द देऊन जाईल, आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेची. तुम्हाला माहितीये का, बाप अख्ख्या गावात सांगेल माझं पोरग मला मिठी मारत. पोराचे आणि बापाचे संवाद हे मित्रासारखे पाहिजेत. लेकीचा संवाद आहे, लेकी वेगळंच प्रेम आहे. लेकीचं आणि बापाचं प्रेम सांगायला लागले अजून एक तास आहे, माझ्याकडे वेळ कमी. लेकीचं प्रेम काय तवा, अरे लेकीसाठीच बाप पहिला रडलाय. विचारा बरं तुम्ही, बाप 60वीत अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेख जाताना सासरी. ज्या दिवशी सासरी निघाली ना, त्या दिवशी जावयाचा दरवाजा उघडला गाडीचा, जावई बापू काळजाचा तुकडा दिलाय बरं का काढून, लई जपा, अशी 2 बोटं लावली नाहीत अजून, काय चुकलं तर मला कळवा. पोरगी तिकडे गेली ना, पोरगी म्हणते बाबा लई लोक चांगली येतो. या बसलेल्या इथल्या लेकीला मी खरंच सॅल्यूट करेल, इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला सॅल्यूट करेल. तिला सासरू असं, सासराला कधी कधी लई जाच झाला, पण बिचारीने बोलून नाही दाखवलं बापाला. सहज अशा लेकीला मी सहज अशा ताईला विचारलं काय झालं ताई, ती काय नाही महाराज, मी जर बापाला म्हणले ना मला इथं सासरू होतोय, तर त्यांनीच केलेलं कष्ट सगळं संपलं. त्यांनी कष्ट कशासाठी केले, माझी पोरगी सुखात राहावी म्हणून. इथं बसलेल्या अशा अनेक पोरी आहेत ज्यांनी मनात दाबून ठेवल्यात असंख्य गोष्टी. विचारा तुम्ही, मी जनरल कीर्तन करतो, एकदम वास्तव सांगतोय, मी तुम्हाला एक बी गोष्ट काल्पनिक उभी केली नाही. हाच बाप सांगतोय, काही तशा लेकीच्या डोळ्यात बी लगेच पाणी आले, उगाच नाहीये डोळे भरून, त्याला जगावं लागतं आई बापासाठी तसं. म्हणून या परिवारानं आदरणीय आप्पांसाठी शेवटपर्यंत या ठिकाणी त्यांना जगवण्यासाठी फार कार्य केलं, चांगलं काम केलं. म्हणून या लेकरांचं खरंच धन्यवाद आहे. आपण महाराज बापावर किती बोलावं, अजून लई बोलण्यासारखे, वेळेचं बंधन आहे. माझं बी आता एवढ्या वेळ कीर्तनात उभं आहे, माझे बी टाचा दुखणार आहेत, मला तुमची काळजी नाही का. पण काय होतं माहिती का, आम्ही ज्यावेळेस आलो नाही तर कुणीच नव्हतं. आम्ही ज्यावेळेस कीर्तन संपवायला आता सगळेच इथं जमा झाले, म्हणजे खरंच कीर्तन आता सुरू झाले, पण आता कीर्तन 2च मिनिटं राहिले. महाराज मी इतिहासातलाही बाप सांगतो, मी बाप सांगताना संत साहित्यातला बाप सांगतो. या मान्य परिवाराला मी विनंती करेल, जर आपलं दुःख हलकं करायचं असेल ना, कधी संत साहित्य उघडून पहा. ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, निवृत्तीदादा, सोपान काका यांच्या जीवनातला बाप विठ्ठल पंत निघून गेला. ज्ञानोबाराय सांगतात, हे मुक्ता, अरे का तुझ्या डोळ्यात पाणी आहे. मुक्ताबाई म्हणते, दादा अरे बापाला मिठी मारायची होती रे एकदा, मला सांगितलं मी नाही जाणार आहे म्हणून, पण आदल्या दिवशी 2 घास भरवले बरं का. हे तुमच्या माझ्या बापाची इच्छा, शेवटचा हात हातात पाहिजे पोरांचा जाताना. आणि तुम्ही जर सोबत नसले तर काय तुमच्या प्रॉपर्टीचा आणि संपत्तीचा उपयोग आहे. तुम्ही जर त्या क्षणाला बापाच्या सोबत नसले तर मला खरं सांगा पोपट महाराज, आयुष्यभर त्यांनी कष्ट केले, त्याची काय इच्छा आहे,
मरते समयी माझी पोरं माझ्या जवळ पाहिजेत, माझ्या सुनाबाळा सगळी माझ्या जवळ पाहिजेत. मी अशा सुना बी बघितल्यात की त्यांनी सासू सासऱ्यांची लई सेवा केली, म्हणजे त्या कधी कधी सुनांना कधीच चांगलं नाही म्हणलं गेलं, पण त्या अशा सुना बी आहेत की ज्यांनी लई सेवा केली, म्हणजे जेवढी आई बापाची सेवा केली तेवढी सासू सासऱ्यांची सेवा केली. अशा सुना आहेत ना, त्यांना बी सॅल्यूट आहे गड्या. शेवटच्या श्वासापर्यंत सासूच्या बरोबर होते, सासऱ्यांच्या हातात हात द्यायला होते. अशी माणसं बघितलीत आम्ही जवळून. हे सांगायचं तात्पर्य काय, मग ह्या देहातला प्राण जाताना तरुणांनो आपल्या बापाच्या सोबत आपण पाहिजे. त्याच्या हातावर हात ठेवा आणि त्याला म्हणा, बाबा आम्ही या क्षणाला मी तुमच्या सोबत आहे. आणि गेल्यानंतर अहो काय महाराष्ट्राच्या मातीतली धमक आहे माऊली, काय धमक आहे या मातीतली. तो एक औरंगी आहे, तो जिवंतपणी बापाला पाणी मोजून देत होता. औरंगजेब जिवंतपणी बापाला पाणी मोजून देत होता ग्लासात. लक्ष नाही का, इकडे लक्ष द्या आई. औरंगजेबाचा बाप म्हणतो, औरंगजेब तुला महाराष्ट्रावर कधीच सत्ता करता येणार नाही. औरंगजेब काय म्हणतो, अरे बाप असून शाप देतो का. अरे म्हणले तू बापाला पाणी देतो मोजून एवढं ग्लासात, एवढंच पाणी प्यायचं, तुला महाराष्ट्रावर कधीच सत्ता करता येणार नाही. ज्या महाराष्ट्रावर तू सत्ता करू पाहतोयस त्या महाराष्ट्रातली माणसं गेल्यानंतर मी बापाला पाणी पाजतात. म्हणून हा कार्यक्रम लक्ष नाही का सजराव, त्या महाराष्ट्राची ताकद आहे. आणि म्हणून जगी ऐसा बाप हवा ज्याचा वंश मुक्ती सजावा. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली करवंडी वाळवणी. आणि म्हणून सज्जन हो, जाता जाता एवढंच सांगल की आईबापाची ही सेवा आहे ती शेवटपर्यंत कामाला येते. आम्ही हे सगळे शब्द सांगितले त्या अनुभवातून बोललो. मला या शब्दाला अजून एकच शब्द जॉईन करायचा आहे, तेवढा फक्त क्लिअर करतो. नाना असं बोलत असताना काहींनी मला विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही म्हणता आईबापाची सेवा करा, आईबापाची सेवा करा, पण त्याला आईबापी तसे पाहिजेत अशी म्हणणारी पोरं आहेत बरं का. त्याला म्हणलो गड्या, अरे ते 70 आणि 60 वयात गेल्यानंतर त्यांना चिडचिड होणारच आहे, ते किरकिर करणारच आहे. तू तारून देते म्हणून तुझं शरीर चांगले, पण ते थकले जाता म्हणून ते चिडचिड करतात. सोडून दे, या क्षणाला तू लय महत्वाचा आहे त्यांच्यासाठी. अमेरिकेत पोरगे जाधव महाराज अमेरिकेत, ते तिथून बाप म्हणतो इथं म्हातारी म्हणती काय येणं मारता गावाला. तो म्हणतो काय नाही, अख्ख्या गावाला म्हातार म्हणते 10 लाख रुपये पगार आहे महिन्याला, अमेरिकेत पोरग माझं. मग म्हातारी म्हणली एवढाच मोठापणा सांगताना लावा पोराला फोन आणि म्हणा ये उद्याच्या उद्या बघू येतोय का. काय म्हणलं माहिती का म्हातार म्हणते लय इच्छा आहे त्याने यावी माझी, पण मला माहिती तो कामातून नाही येणार. पण खरं सांगू का तरुणांनो, एकदा जर भेटायला गेला असतं ना पोरग, अजून 10 वर्ष म्हातारं जगलं असतं, 10 वर्ष जगलं असतं. हे गमक आहे या जीवनाचं. असो, हे सांगायचं तात्पर्य होतं. या ठिकाणी अनेक मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. आमचे काही या ठिकाणी आमचे दौलत दादा या ठिकाणी मित्रमंडळी या ठिकाणी काही ती उपस्थित आहेत. आमचे धायगुडी नाना आले, सगळे गायनाचार्य. आपण त्या दिवशी सोबत होतो, चांगलं नियोजन केलं, समाजही भरपूर होता. मी वेळ कमी असल्यामुळं इतिहासात स्पर्श नाही केला, पण मी जर परत कधी या भागात आलो तर शंभूराजांच्या जीवनातला बाप तुमच्यासमोर राहिलेल्या काही वेळेत कधीतरी व्यक्त करत. त्या दिवशी तुम्ही ऐकलं की शंभूराजांच्या देहातला प्राण चालला होता, कातडी सोडली गेली होती, शंभूराजांच्या देहातला प्राण चालला होता. छावा चित्रपट आत्ता आला म्हणून लोकांना छावा कळला. आम्ही 50-15 वर्ष झालं आम्ही छावा समाजाला सांगतोय. पण खरं सांगू का निकम महाराज, रक्तभंबाळ झालेला बाप, रक्तभंबाळ झालेले शंभूराजे, शंभूराजांना विचारतायत कवी, हो शंभूराजे अरे काय झालं. शंभूराजे सांगतात मला बापाची आठवण येते, माझा बाप लय शौर्यवान होता आणि ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचं पोरग छावा असतं, पण छावा होते शंभूराजे. सजना हो, झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी समर्पित करतो. बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. बोलताना काही चुकलं असेल अंतकरणातून या ठिकाणी माफी मागतो. सगळ्यांचं अंतकरणातून या ठिकाणी धन्यवाद देतो. या परिवारानं माझ्या वाणीवर विश्वास दाखवला, आपलं सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर